उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत 22 वर्षीय युवकावर चाकू हल्ला, युवकाचा जागेवरच मृत्यू तर अर्ध्या तासातच आरोपी जेरबंद. बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत कारंजा रमजानपूर फाट्यावर 22 वर्षीय युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना दिनांक 1 डिसेंबर रोजी घडली असून अर्ध्या तासातच आरोपी जेरबंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार घटनेचा फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन उरळमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादी याचा चुलत भाऊ 22 वर्षीय गौरव गणेश बावस्कर हा त्याचा मित्र मंगेश नागोलकर हे शेतातील काम आटोपून घरी येत असताना कारंजा रमजानपूर फाट्यावर आम्हाला माझ्या चुलत भावासोबत राम नागोलकर, कृष्णा जिनकर, प्रणव इंगळे यांचे प्रेम मोरे, विजय मोरे, संतोष मोरे यांच्या आपसात भांडण सुरू असताना दिसले. त्यामुळे मी आणि गौरव बायस्कर त्या ठिकाणी जाऊन त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता विजय मोरे, संतोष मोरे व प्रेम मोरे राहणार लोहारा यांनी राम नागोलकर याला मारहाण करीत असताना विजय मोरे व संतोष मोरे या दोघांनी अचानकपणे त्यांच्या कमरेतनं एक धारदार शस्त्र बाहेर काढून विजय मोरे यांनी गौरव बायस्कर याच्या छातीवर चाकू खुपसला आणि विजय मोरे यांनी त्याच्या कमरेतून चाकू काढून गौरव बायस्कर याच्या पोटात चाकूने वार केले. प्रेम मोरे हा त्याला मारहाण करीत होता, त्यामुळे गौरव बायस्कर याच्या छातीतून व पोटातून रक्तस्राव होत असल्याने गौरव बायस्कर जागेवरच मरण पावलाय. तसेच राम नागोलकर यांच्यावर सुद्धा चाकूने वार केला असता त्याने तो चाकूचा वार चुकवून तिथून घाबरून पळून गेला. माझा चुलत भाऊ गौरव बायस्कर याला जीवानिशी ठार मारणारे विजय मोरे, संतोष मोरे व प्रेम मोरे त्या ठिकाणाहून पळून गेले असे मला मंगेश नागोलकर यांनी सांगितले असल्याचं दाखल फिर्यादीत म्हटले आहे. तर सदर गुन्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार API पंकज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक कायंदे, पोलीस उपनिरीक्षक अरुण मुंडे व कर्मचारी यांनी घटनेचा तपास करून आरोपीस अटक करण्यात येऊन गुन्हा दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सत्यशोधक न्यूज चॅनल करिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी. पोलीस स्टेशन उरळ हद्दीमध्ये कारंजा रमजानपूर नवांदूर फाटा इथे मृतक नामे गौरव बायस्कर याचा खून झाल्याबाबत माहिती मला फोनद्वारे मिळाली होती. त्यानंतर मी टीमसह तिथे तात्काळ पोहोचलो. त्यानंतर घटनास्थळ परिसरामध्ये विचारपूस करून तात्काळ आरोपीच्या शोधकामी रवाना झालो व सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून यातील मुख्य आरोपी विजय मोरे राहणार लोहारा याला तसेच त्याचा मुलगा विधी संघर्षग्रस्त बालक याला सुद्धा आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेला आहे व सदरचा गुन्ह्याचा बारकाईने तपास सुरू आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.